हॅलो फ्रेंड्स, तर इथे गाईज मी डेकोरेशन बनवत होते. तर मी सगळं सामान स्टेशनवरून आणलेलं होतं. डुप्लिकेट झेंडूच्या माळा वगैरे आणि घरीच आम्ही डेकोरेशन तयार केलेलं होतं. तुम्हाला तर माहितीच आहे, मी ह्याच्याविषयी व्हिडिओ पण अपलोड करणार आहे उद्या. आणि गाईज तुम्हाला काय सांगायचं आहे, मला काहीच मिळालं नाही होतं, पण ते एक्सपेन्सिव्ह होतं. पण असं नावाचं वगैरे मिळालंच नाही आम्हाला. बोरनान वगैरे आणि हलव्याचे दागिने वगैरे सगळं आम्ही घरीच तयार केलेलं आहे आणि त्याचा स्पेशली व्हिडिओ पण पडलेला आहे. उद्या नक्की येईल तुम्हाला हा व्हिडिओ. आणि नंतर मग मी पतंग वगैरे सगळे लावून घेतले अशा प्रकारे. थोडे तरी आमची गुकी थोडी मध्ये मध्ये करत होती. मग नंतर माझं सगळं डेकोरेशन वगैरे करून झाले आणि मी छोटे पण पतंग आणलेले होते, 50 रुपयाचे 10 पीस. मग नंतर माझी बहीण पण आली होती डेकोरेशन करायला, कारण ती आजारी होते. ती बोलली मी नाही येत, तूच एकटी कर. आणि मग मी थोडं थोडं करून माझं डेकोरेशन पूर्ण करून घेतलं. आणि काहीच खूप त्रास होत होता. ते डबल टेपची जी कटपटी ना चिटकतच नसायची, सारखं निघून पडायच्या त्या माळा वगैरे. काही केल्यानं ते चिटकतच नसायच्या. मग नंतर मी काय केलं, साधी जी कटपटी असते ना त्याला पण चिटकवलं. मग असं मग फायनली मी माझं डेकोरेशन पूर्ण करून घेतलं. आणि गाईज मला ना सगळं बाहेर सामान भेटलेलं असतं ना, तर खूप भारी आपलं डेकोरेशन झालं असतं. पण काय करायचं, मला भेटलंच नाही. जे पाहिजे होतं मेन ते भेटलंच नाही. मग असं मी घरीच तयार केलं गाईज. तर आवडलं का तुम्हाला माझं डेकोरेशन? आवडलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि तुम्ही पण असंच करता का? नंतर खाली हंतरून घेतल्यानंतर त्याच्यावरचा रंग मांडून ठेवला. इथे म्हणजे सगळी तयारी करून झालेली होती. तर भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय.